डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे जाहिरातींचा जुगार. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 20 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात ही जाहिरात आहे ऑनलाईन रमीची आणि ही जाहिरात केली आहे तुमच्या माझ्या सगळ्यांचा लाडका भारतरत्न सचिन तेंडुलकर यानं. याचा अर्थ असा नाही की सचिननं जाहिरात करू नयेत, पण भारतरत्न सचिननं जाहिरात करू नयेत अशी किमान अपेक्षा तमाम भारतवासियांची असावी असे मला वाटते. त्याने दाढी करायच्या ब्लेडची, वस्त्र्याची जाहिरात केली आणि त्यापेक्षा कहर म्हणजे ऑनलाईन रमी नावाच्या जुगाराची सुद्धा जाहिरात त्यानं केली. त्याच्या या कृतीवरती प्रकाश टाकणारी आणि भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जाहिरातींचा जुगार. याची मुळीच खंत नाही सचिन एखादी जाहिरात करतो आहे. याची मुळीच खंत नाही सचिन एखादी जाहिरात करतो आहे. प्रश्न तेव्हा निर्माण होतो तो जेव्हा जुगाराची बात करतो आहे. प्रश्न तेव्हा निर्माण होतो सचिन जेव्हा जुगाराची बात करतो आहे. सचिन जेव्हा जुगाराची बात करतो आहे. पुन्हा एकदा पहिलं कडं. याची मुळीच खंत नाही सचिन एखादी जाहिरात करतो आहे. याची मुळीच खंत नाही सचिन एखादी जाहिरात करतो आहे. प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा सचिन जुगाराची बात करतो आहे. प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा सचिन जुगाराची बात करतो आहे. जेव्हा सचिन जुगाराची बात करतो आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडं आपण हेही समजू शकतो जाहिरातींशिवाय त्याचे निभत नाही बिचारा गरीब. म्हणून आपण हेही समजू शकतो जाहिरातींशिवाय त्याचे निभत नाही. पण भारतरत्न नावाच्या सचिनला हे कृत्य अजिबातच शोभत नाही. पण भारतरत्न नावाच्या सचिनला हे कृत्य अजिबातच शोभत नाही. हे कृत्य अजिबातच शोभत नाही. आपला भारतरत्न दाढ्याच्या ब्लेडची जाहिरात करतो. आपला भारतरत्न रमीची जाहिरात करतो. हे कोणत्याही भारतीयाला आवडत नसावं याची मला खात्री आहे. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. आपण हेही समजू शकतो जाहिरातीशिवाय त्याचे निभत नाही. आपण हेही समजू शकतो जाहिरातीशिवाय त्याचे निभत नाही. पण भारतरत्न नावाच्या सचिनला हे कृत्य अजिबातच शोभत नाही. पण भारतरत्न नावाच्या सचिनला हे कृत्य अजिबातच शोभत नाही. हे कृत्य अजिबातच शोभत नाही. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. फक्त जाहिरातींच्या पैशासाठीच त्याचा सगळा आटापिटा आहे. तुम्हाला मला काय वाटतं, तमाम भारताला काय वाटतं याचं त्याला घेणं देणं दिसत नाही अशी आता पक्की खात्री झालेली आहे. त्याशिवाय तो ऑनलाईन रमीची जाहिरात करूच शकत नाही. सगळं काही पैशासाठी. हेच सांगणारं हे तिसरं कडवं. फक्त जाहिरातीतल्या पैशासाठीच त्याचा सगळा आटापिटा आहे. फक्त जाहिरातीतल्या पैशांसाठीच त्याचा सगळा आटापिटा आहे. याचा अर्थ एवढाच निघू शकतो भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे. फक्त याचा अर्थ एवढाच निघू शकतो भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे. भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे. अर्थात सचिनच्या मते. म्हणून पुन्हा एकदा हे शेवटचं आणि तिसरं कडवं. फक्त जाहिरातीतल्या पैशांसाठीच त्याचा सगळा आटापिटा आहे.
फक्त जाहिरातीतल्या पैशांसाठीच त्याचा सगळा आटापिटा आहे याचा एवढाच अर्थ निघू शकतो. भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे याचा एवढाच अर्थ निघू शकतो. भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे. भारतरत्नापेक्षाही पैसा मोठा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जाहिरातींचा जुगार. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस, नव्या वात्रटिका. Suryakanti